हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज खूप सनी डे आहे आणि आम्ही डिसाइडेड टू गो टू द टुलिप फार्म. सो लेट्स गो. आज आम्ही विजिट करणार आहोत कायपर फॅमिली फार्म. हा फार्म माझ्या घरापासून 58 माइल्सवर आहे. अवर्समध्ये बघितलं तर तिथे जायला 1 hour 8 minutes लागतात. हा फार्म टोटल 7 एकर्समध्ये आहे. आता आपण पोचलेलो आहोत कायपर्स फॅमिली फार्मला. या फार्मचे तिकीट तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही वेने परचेस करू शकता. आणि हो, इथून तुम्ही तुमच्या आवडत्या कलरचे टुलिप परचेस पण करू शकता. इथे बाहेर खूप मोठा एरिया पार्किंगसाठी अलॉट केलेला आहे. आता रवी तिकीट परचेस करत आहे. आत आल्यावर लाईव्ह म्युझिक सुरू आहे. ऑसम म्युझिक. She stuck a note on the screen door, sorry but I got to go. That was all she wrote. Her mama's heart was broke. सो तुम्हाला हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल की हे टुलिप फेस्टिवल US मध्ये कधी व कुठे असतं. विंटरमध्ये अमेरिकेतील काही फार्मर्स आपल्या शेतामध्ये टुलिपची लागवड करतात. तर जनरली एंड ऑफ मार्च ते मिड ऑफ मेला टुलिप गार्डन ओपन असतं. टुलिपचा बहार मॅक्झिमम 2 to 3 weeks असतो. जेव्हा विंटर संपतो आणि उन्हाळा सुरू होतो त्या सीझनला इथे स्प्रिंग म्हणतात. या स्प्रिंग सीझनमध्ये टुलिप हा बहरतो. You're smart. That is a lot of tulips. Keukenhof Park in the Netherlands has over. या एरियामध्ये खूप सारे फूड ट्रक्स आणि रेस्टॉरंट आहे जिथे आपल्याला ट्रेडिशनल पिझ्झा आणि डोनट्स मिळतात. You're a goober. You're a goober. But I got done doing it once. And I was like 20. Oh, shucks. It hurts the first time. And the second time it hurts. Children are very enjoying here. Super fun.
तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल स्प्रिंग बर्ड. थँक्यू फॉर वॉचिंग.